नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण इस्रो, नासा या शैक्षणिक सहलीसाठीच्या काही सराव प्रश्नपत्रिका पाहत आहोत. त्या प्रश्नांच्या उत्तरांच्या विश्लेषणासहित चला तर पाहूया आपण. पहा, पहिला प्रश्न आहे, एखाद्या वस्तूची क्षमता किंवा तिने अवकाशात व्यापलेली त्रिमितीय जागा मोजण्यासाठी विज्ञानात कोणत्या परिमाणाचा वापर केला जातो? ऑप्शन्स आहेत घनता, आकारमान, वस्तुमान आणि पृष्ठफळ. तर अवकाशात व्यापलेली त्रिमितीय जागा ज्याला आपण आकारमान असं म्हणत असतो, तर या प्रश्नाचं उत्तर आकारमान ऑप्शन बी हे आहे. पुढे पहा मित्रांनो, पुढचा प्रश्न, जर 5 रुपयांच्या एका नाण्याचे वजन 9 ग्रॅम असेल तर 54 किलो म्हणजे किलोग्रॅम वजनाच्या पोत्यात 5 रुपयांची एकूण किती नाणी असतील? पहा मित्रांनो, इथं आपल्याला फसवायचा प्रयत्न केलाय, कारण नाण्याचं वजन ग्रॅममध्ये दिलंय, मात्र एकूण वजनाचं पोतं जे भरायचं ते आपल्याला 54 किलोग्रॅमचं. तर 54 किलोग्रॅमचे 54,000 ग्रॅम होतील. एका किलोग्रॅमचे 1,000, यानुसार 54 किलो म्हणजे 54,000 ग्रॅम. 54,000 ग्रॅमला आपण 9ने भाग दिला तर 9 सखी 54 आणि वरचे ते हजाराचे 3 शून्य, तर 6 वर 3 शून्य म्हणजे 5 रुपयाची तशी 6,000 नाणी त्यामध्ये मावतील. बी हा आपला करेक्ट ऑप्शन आहे. पुढं पहा, समजा एका पेल्यात काठोकाठ पाणी भरले आहे, त्यात 5 रुपयाचे एक नाणे आणि समान वजनाची एक काचेची गोटी वेगवेगळ्या वेळी टाकली. या प्रयोगात काय परिणाम दिसून येईल आणि का? हा अप्लाइड प्रश्न आहे मित्रांनो, याच्यात आपल्याला काही कन्सेप्ट माहीत असले पाहिजेत. पाहूया. एक समान वजनाची, काय बोललंय ते, समान वजनाची काचेची गोटी टाकली. गोटी ही गोलाकार असते, नाणं हे चपटं असतं. वजन तर समान आहे, मात्र आकारमान ज्याचं जास्त असेल, आता कोणाचं आकारमान जास्त असतं? गोटीचं. नाण्याच्या आकारमानापेक्षा गोटीचं आकारमान जास्त असतं. आता आपण ऑप्शन्स वाचू, जे की आपल्याला योग्य ऑप्शन निवडायचं आहे. नाणे टाकल्यावर जास्त पाणी सांडेल कारण धातू पाण्यापेक्षा जड असतो. नाही, जड आणि हलका असा काही प्रश्न नाही. इथं ज्याचं आकारमान जास्त असेल तो जास्त पाणी बाहेर टाकेल. दुसरा ऑप्शन बघूया, गोटी टाकल्यावर जास्त पाणी सांडेल. यस, हाच आपला करेक्ट ऑप्शन आहे, कारण ज्याचं आकारमान जास्त तो जास्त पदार्थ पाणी उत्सर्जित करेल, म्हणजे पाणी जास्त बाहेर सांडायला भाग पाडेल, कारण तिचा गोलाकार आकार नाण्यापेक्षा जास्त आकारमान व्यापतो, म्हणून बी ऑप्शन. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, प्रश्न चौथा, राहुलकडे 10 घन सेंटीमीटर आकारमान असलेली एक आगपेटी आहे. आगपेटीचं आकारमान किती आहे? 10 घन सेंटीमीटर. जर त्याने अशा 56 आगपेट्या वापरून एक आयताकृती मंच तयार केला तर त्या संपूर्ण मंचाचे आकारमान काय असेल? तर सोपं आहे मित्रांनो, एका आगपेटीची घनफळ त्यांनी दिले, आपल्याला आकारमान दिले ते 10 आहे आणि अशा 56 पेट्या आहेत. 56 गुणिले 10 560 क्युबिक सेंटीमीटर इतकं आकारमान त्या जोडलेल्या बॉक्सचं असेल. पुढं पाहू, एका लाकडी पेटीमध्ये 1200 घन सेंटीमीटर आकाराचे ठोकळे मावतात. जर आपण त्या पेटीत निम्म्या आकाराचे ठोकळे भरायचे ठरवले तर काय होईल? तर पहा, एकूण एका पेटीचं जे घनफळ आहे ते 1200 घन सेंटीमीटर. जर आपण त्या पेटीत निम्म्या आकाराचे, म्हणजे आता ठोकळ्यांचा आकार आपण काय केलाय? अर्धा केलाय. ठोकळ्यांचा आकार जर निम्मा केला आकारमान, तर 100% त्या ठोकळ्यांची संख्या काय होईल? दुप्पट होईल. दुप्पट संख्येनं ते ठोकळे त्यामध्ये मावतील. ऑप्शन बी, पेटीत मावणाऱ्या ठोकळ्यांची संख्या दुप्पट होईल, कारण तुम्ही आकारमान त्याचं निम्म केलंय. एका ठोकळ्याचं आकारमान निम्म केलं, या पद्धतीने एकूण ठोकळ्यांची संख्या दुप्पट होईल. खालीलपैकी कोणता धातू कक्ष तापमानाला द्रव अवस्थेत आढळतो आणि त्याचा उपयोग तापमापीमध्ये केला जातो? तर कक्ष तापमानाला द्रव अवस्थेत सापडणारा जो धातू असतो तो असतो
आपला पारा, जो की आपण तापमापीमध्ये वापरत असतो. मित्रांनो, याला जोडून एक प्रश्न तुम्हाला मी सांगेल की कक्ष तापमानाला कोणता अधातू द्रव अवस्थेत सापडतो? तर त्याचं उत्तर आहे ब्रोमीन. हे एक या प्रश्नाला पूरक किंवा या प्रश्नाच्या उलट प्रश्न असं मानूया आपण. कारण कक्ष तापमानाला जर कोणता विचारला तर तो पारा, आणि कक्ष तापमानाला कोणता अधातू द्रव अवस्थेत असतो असा प्रश्न आला तर ब्रोमीन हे त्याचं उत्तर लिहायला विसरू नका. पुढचा प्रश्न पाहू मित्रांनो. धातूंच्या ज्या गुणधर्मामुळे त्यांना हातोडीने ठोकून त्यांचे अत्यंत पातळ पत्रे बनवता येतात त्या गुणधर्माला काय म्हणतात? तर धातूंचा तो वर्धनीयता हा गुणधर्म असतो. तन्यता हा त्यांचा धातूंना ओढून त्यांची तार बनवता येणे, तारेत रूपांतर करता येणे, त्याला आपण तन्यता म्हणत असतो. नादमयता म्हणजे धातूंना आपण जर धातूंवर आघात केला तर त्यातून आवाज निघतो, त्याला नादमयता म्हणतात. ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर वर्धनीयता. प्रश्न 8वा पहा. सोडियम आणि पोटॅशियम यासारखे धातू रॉकेलमध्ये का बुडवून ठेवले जातात? बघा ऑप्शन्स. कारण सोडियम आणि पोटॅशियम हे धातू जे असतात ते अत्यंत जलद गतीने अभिक्रियाशील असतात, म्हणजे ते अत्यंत जलद गतीने पेट घेतात आणि रॉकेल त्यांचा हवा पाण्याशी संपर्क तोडते, आणि म्हणून बी हा ऑप्शन इथं करेक्ट आहे. कारण बघा सोडियम आणि पोटॅशियम हे हवा आणि पाण्यासोबत अत्यंत जलद गतीने अभिक्रिया करून पेट घेतात आणि रॉकेल त्यांचा हवा पाण्याशी संपर्क तोडते, म्हणून बी हा ऑप्शन करेक्ट आहे. पुढे पाहूया प्रश्न 9वा. एका लोहाराने लोखंडाच्या ऐवजी कोळशाच्या तुकड्यावर हातोडीने जोरात मारले तर खालीलपैकी काय घडेल आणि का? बघा कोळसा आहे आणि लोखंडाच्या ऐवजी कोळशावर जर घन मारला तर काय होईल? ऑप्शन बघू. कोळशाचा पातळ पत्रा तयार होईल कारण तो धातू आहे? नाही, धातू नाही आहे तो. कोळशाची लांब तार तयार होईल कारण तो तन्य आहे. तो धातू नाही आहेच, त्यामुळं त्याची तन्य किंवा पत्रा होणे असं काही होणार नाही. कोळसा ठिसूळ अधातू असल्याने, कोळसा हा अधातू असल्याने त्याचे तुकडे किंवा चुरा होईल. म्हणजे कोळसा एकतर धातू नाही, त्यामुळे धातूचा कोणताही ऑप्शन इथं तन्यता वर्धनीयता काही दाखवणार नाही, नादमयता सुद्धा दाखवणार नाही. बघा नादमयता तन्यता हे असा काही गुण त्याच्यात नसेल. तो ठिसूळ आहे त्यामुळे त्याचा चुरा होऊन जाईल. पुढे पाहू. काय होईल जर आपण एका चंचुपात्रातील कॉपर सल्फेटच्या निळ्या द्रावणात एक लोखंडी खिळा टाकून काही वेळ तसाच ठेवला? बघा कॉपर सल्फेटचं द्रावण आहे आणि त्यात लोखंडी खिळा टाकलाय. कॉपर म्हणजे तांबे. काय होईल? लोखंड तांब्यापेक्षा कमी क्रियाशील असल्याने कोणत्याही रासायनिक अभिक्रिया होणार नाहीये. लोखंड हे तांब्यापेक्षा जास्त क्रियाशील आहे. लोखंड तांब्यापेक्षा अधिक क्रियाशील असल्याने ते तांब्याला विस्थापित करेल आणि द्रावणाचा रंग हिरवट तयार होईल, आयर्न सल्फेट होईल. हेच उत्तर आहे. म्हणून नेहमी लोखंड हे तांब्यापेक्षा जास्त क्रियाशील असेल. जो धातू जास्त क्रियाशील असतो तो कमी क्रियाशील धातूला काय करत असतो? विस्थापित करत असतो. पुढे पहा. कोळसा आणि पेट्रोलियम यासारख्या इंधनांना जीवाश्म इंधने का म्हटले जाते? फॉसिल फ्युएल्स का म्हणतोय आपण कोळसा आणि पेट्रोलियमला? कारण ही इंधनं एकतर फॉसिल्स पासून म्हणजे जीवाश्मांपासून बनलेले असतात, कारण ते लाखो वर्षापूर्वी मृत झालेल्या वनस्पती आणि प्राण्यांच्या अवशेषांनाच आपण फॉसिल्स म्हणत असतो. नैसर्गिक प्रक्रियेने ते तयार झालेले असतात. ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन. पहा. कच्च्या पेट्रोलियममधून पेट्रोल, डिझेल आणि केरोसिन यासारखे उपयुक्त घटक वेगळे करण्याच्या औद्योगिक प्रक्रियेला काय म्हणतात? तर बघा कच्च्या पेट्रोलियमपासून आपण जेव्हा पेट्रोलियममधून पेट्रोल, डिझेल, केरोसिन हे पदार्थ हे आपण भंजक ऊर्ध्वपातन म्हणजेच आंशिक ऊर्ध्वपातन या प्रक्रियेनं मिळवत असतो. वाहनांमध्ये पेट्रोल आणि डिझेल ऐवजी CNGचा वापर करणे का
पर्यावरणाच्या दृष्टीने अधिक फायदेशीर का मानले जाते? ऑप्शन्स आहे कारण CNG मधून पेट्रोलपेक्षा जास्त धूर निघतो. चूक हे असू शकत नाहीये. पहा मित्रांनो, पुढे पाहू काय म्हटलंय बघा. कारण CNGच्या ज्वलनातून हानिकारक वायूचे उत्सर्जन नगण्य होते आणि हे एक अत्यंत स्वच्छ इंधन आहे. अगदी करेक्ट उत्तर आहे ऑप्शन बी. बघा, कोळशावर प्रक्रिया करून मिळवला जाणारा कोक हा कार्बनचा जवळजवळ शुद्ध प्रकार आहे. त्याचा औद्योगिक स्तरावर सर्वात महत्त्वाचा उपयोग कोणता? बघा, कोकचा औद्योगिक स्तरावर सर्वात महत्त्वाचा उपयोग कोणता? रस्त्याच्या डांबरीकरणासाठी. आता डांबरीकरण हे औद्योगिकरणाशी फारसं संबंधित नाही. अत्तरे आणि सुगंधी द्रव्य बनवण्यासाठी नाही. पोलाद निर्मितीमध्ये आणि धातूच्या निष्कर्षणासाठी. करेक्ट उत्तर आहे कारण पोलाद निर्मिती ही औद्योगिकरणामध्ये मोडते आणि धातूचं निष्कर्षण करण्यासाठी सुद्धा कोक वापरला जातो. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 15. काय होईल जर मानवाने पृथ्वीवरील कोळसा आणि पेट्रोलियमचे सर्व साठे पुढील काही वर्षातच पूर्णपणे संपवून टाकले? बघा, सर्वच जर साठे आपण पृथ्वीवरचे कोळशाचे आणि पेट्रोलियमचे संपवून टाकले तर काय होईल? अर्थातच बघा, पृथ्वीवरील ऑक्सिजनचे प्रमाण शून्य होईल? नाही. वीज निर्मिती आणि जागतिक वाहतूक व्यवस्था ठप्प होईल कारण ही संसाधने पुन्हा तयार होण्यासाठी लाखो वर्षे लागतात. यस, दिस इज द करेक्ट ऑप्शन. बी इज द करेक्ट ऑप्शन फॉर दिस क्वेश्चन. कोणत्याही ज्वलनशील पदार्थांचे ज्वलन होण्यासाठी हवेतील कोणत्या वायूचा अखंड पुरवठा असणे अत्यंत आवश्यक असते? बघा, अखंड पुरवठा कोणता वायू पाहिजे ज्वलनासाठी? तर आपल्याला माहिती, ज्वलनाला मदत करणारा वायू कोणता असतो? ऑक्सिजन. ऑक्सिजन हे त्याचं उत्तर असेल. ज्या कमीत कमी तापमानाला, बघा, ज्या कमीत कमी तापमानाला एखादा पदार्थ आग पकडतो आणि जळायला सुरुवात करतो त्या तापमानाला विज्ञानात काय म्हणतात? तर त्या तापमानाला विज्ञानात प्रज्वलन तापमान असं म्हणतात कारण त्या तापमानाला काय करत असतो? तो पदार्थ जळायला सुरुवात करत असतो. उन्हाळ्याच्या अत्यंत कडक उन्हात जंगलातील वाळलेले गवत अचानक कोणत्याही बाह्य ठिणगीशिवाय पेट घेते आणि वणवा लागतो. हे खालीलपैकी कोणत्या ज्वलनाचे उदाहरण आहे? पहिले स्फोटक ज्वलन, स्वयंस्फूर्त ज्वलन, जलद आणि अपूर्ण ज्वलन. स्वयंस्फूर्त ज्वलन हे त्याचं उत्तर. स्फोटक ज्वलन हे काय असतं? हे अचानक मोठ्या स्फोटासहित ज्वलन करायला सुरुवात करतं, ते नाही. तर स्वयंस्फूर्त ज्वलन हे याचं उत्तर आहे. सोन्याचे किंवा चांदीचे दागिने बनवताना धातू वितळण्यासाठी फुंकणीच्या साहाय्याने मेणबत्तीच्या ज्योतीच्या नेमक्या कोणत्या भागाचा वापर करतो? बघा, ती जी ज्योत असते त्या ज्योतीचा नेमकं कोणत्या भागाचा वापर करत असतो सोनार? तर बघूया, सर्वात आतील काळ्या भागाचा कारण तो सर्वात थंड असतो. नाही, सर्वात आतील नाही. मधल्या पिवळ्या भागाचा कारण तो सर्वाधिक प्रकाश देतो. ज्योतीच्या तळाच्या भागाचा? नाही. तळाचा, मधला, आतील कुठंही नाही. सर्वात बाहेरील निळ्या भागाचा कारण तिथे पूर्ण ज्वलन होत असते आणि तो ज्योतीचा सर्वाधिक उष्ण भाग असतो. म्हणून डी हा याचा करेक्ट ऑप्शन आहे. पुढे पाहूया. काय होईल जर शॉर्ट सर्किटमुळे घरातील विजेच्या उपकरणांना लागलेली आग विझवण्यासाठी आपण पाण्याचा वापर केला? बघा, शॉर्ट सर्किटमुळे जर पाण्याची आग लागली असेल, शॉर्ट सर्किटमुळे जर आग लागली असेल तर आपण ती पाण्याने विझवू शकत नाही कारण पाणी काय करू शकत असतो? पाणी हा विजेचा सुवाहक आहे. आपण जर पाण्याने आग विझवायला लागलो तर पाण्यातून विद्युत प्रवाह जाऊ शकतो. पाणी हे विजेचे सुवाहक असल्यामुळे पाण्याचा प्रवाह वापरणाऱ्या व्यक्तीच्या शरीरातून विद्युत प्रवाह जाऊन त्याला प्राणांतिक विजेचा धक्का बसू शकतो. तसं पाहिलं तर आपलं जे शुद्ध पाणी असतं ते विजेचा दुर्वाहक असतं, परंतु आपल्याकडे शुद्ध पाणी नाही. जे पाणी आपण जमिनीवर टाकायलो त्या पाण्यामध्ये क्षार वगैरे अशा गोष्टी मिळाल्याने आयन्स तयार होतात आणि ते पाणी विजेचा सुवाहक बनत असतं. म्हणून बी हे आपलं परफेक्ट उत्तर आहे. पुढे पाहू. एखाद्या वस्तूवर
एकक क्षेत्रफळावर लंब दिशेने कार्य करणाऱ्या बलाला भौतिकशास्त्रामध्ये काय म्हणतात? एखादी वस्तू आहे किंवा एखादी क्षेत्रफळ आहे, त्याच्यावर जर आपण लंब दिशेने बल वापरायला केलं सुरू, तर त्याला आपण दाब असं म्हणत असतो. खालीलपैकी कोणते बल हे असंपर्क बलाचे अचूक उदाहरण आहे? असंपर्क बल म्हणजे जिथं प्रत्यक्ष संपर्क येत नाही असं बल. बैलांनी बैलगाडी ओढणे नाही, इथं प्रत्यक्ष संपर्क येतोय. झाडावरून तुटलेले फळ पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे जमिनीवर पडणे. यस, करेक्ट. इथं प्रत्यक्ष गुरुत्वाकर्षण आणि झाडावरचं फळ यांचा प्रत्यक्ष संपर्क येत नसतो. बघा, रेल्वे स्थानकावर जड ओझे वाहून नेणारे हमाल आपल्या डोक्यावर ओझे ठेवण्यापूर्वी, बघा, रेल्वे स्थानकावर जड ओझे वाहून नेणारे हमाल आपल्या डोक्यावर ओझे ठेवण्यापूर्वी गोल गुंडाळलेले कापड का ठेवतात? बघा, कारण कापडामुळे ओझ्याचे मूळ वजन अर्धे होते. नाही, कारण कापडामुळे ओझ्याचा डोक्याशी येणारा संपर्क पृष्ठभाग वाढतो, परिणामी डोक्यावरील दाब कमी होतो. यस, करेक्ट, हाच ऑप्शन आहे. आपलं काय टार्गेट असतं की आपल्या डोक्यावर त्या ओझ्याशी संपर्क जो पृष्ठभाग असतो तो वाढवायचा असतो. जेवढा पृष्ठभाग वाढला तेवढा दाब कमी, जेवढा पृष्ठभाग कमी केला तेवढा दाब जास्त. आपल्या डोक्यावरचा दाब कमी करायचा असतो, मग तो संपर्क पृष्ठभाग वाढवण्यासाठी आपण गुंडाळलेलं कापड डोक्यावर ठेवतो. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 24. का प्लॅस्टिकच्या बाटलीच्या तळाशी एकाच समान उंचीवर 4 छिद्रे पाडून बाटलीत पाणी भरल्यास काय परिणाम दिसून येईल? बघा, पाणी केवळ एकाच छिद्रातून बाहेर येईल? नाही, 4ही छिद्रातून समान दाबाने आणि बाटलीतून समान अंतरावर बाहेर पडेल, कारण द्रव एकाच खोलीवर सर्व दिशांना समान दाब देतो. यस, लॉजिकली आपण जर व्यवस्थित विधान वाचलं तर तिथंच उत्तर आपल्याला सापडत असतं मित्रांनो. त्यामुळं प्रश्न व्यवस्थित वाचणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. पुढं पाहू. प्रश्न क्रमांक 26 काय म्हणतोय बघा. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराच्या पट्ट्या अरुंद न ठेवता मुद्दाम रुंद का बनवल्या जातात? बघा, पाठीवरील दप्तराच्या ज्या पट्ट्या असतात त्या अरुंद ठेवत नाहीत, रुंद का ठेवतात त्याचं बघूया. रुंद पट्ट्यांमुळे विद्यार्थ्याच्या खांद्यावरील संपर्क क्षेत्रफळ वाढते, ज्यामुळे खांद्यावरील दाब लक्षणीयरित्या कमी होतो आणि दप्तर वाहून नेणे सोपे जाते. हेच आपलं उत्तर आहे. रुंद पट्ट्याचा काय उद्देश असतो की संपर्क क्षेत्रफळ वाढवणे, आणि संपर्क क्षेत्रफळ वाढवलं की दाब कमी होतो, मग खांद्यावरचा दाब विद्यार्थ्यांच्या कमी करायचा असतो. त्यामुळं आपण काय करतो, त्या पट्ट्या रुंद ठेवत असतो. 2 पृष्ठभागांमधील सापेक्ष गतीला नेहमी विरोध करून वस्तूचा वेग कमी करणाऱ्या बलाला काय म्हणतात? गुरुत्वीय, घर्षण, चुंबकीय आणि स्नायू. आपल्याला माहिती, 2 पृष्ठभाग एकमेकांना जेव्हा विरोध करतात तेव्हा ते घर्षण बल असतं. हवा आणि पाणी यासारख्या प्रवाहित पदार्थांमधून प्रवास करताना वस्तूंवर लागणाऱ्या घर्षण बलाला विज्ञानाच्या भाषेत काय म्हणतात? बघा, हवा आणि पाणी यासारख्या प्रवाहित पदार्थांमधून प्रवास करताना वस्तूवर जे घर्षण बल लागतं त्याला आपण काय म्हणत असतो? ड्रॅग म्हणत असतो. ठीक आहे. सुटकेस सारख्या जड सामानाला छोटी चाके का लावली जातात? बघा, सुटकेस जर आपण तशीच ओढायला गेलोत तर त्याचं जे घर्षण असतं ते स्लायडिंगमुळे तयार होणारं घर्षण असतं, आणि जर आपण त्याला चाक बसवले तर ते लोळण घेत घेत चालत असतात, घरंगळत चालत असतात, ज्याला आपण रोलिंग म्हणत असतो. बघा ऑप्शन. चाकांमुळे सामानाचे मूळ वजन कमी होते? नाहीये. चाकांमुळे स्थिती घर्षण वाढते? चाकामुळे घर्षण उलट कमी होतं, जे सामान सुरक्षित ठेवते? नाही. चाकांमुळे सरपण घर्षणाचे म्हणजे स्लायडिंगचे रूपांतर लोळण घर्षणात होते. जी घसरत जाणारी असती पेटी ती आता लोळण घेत जाणारी असते चाकांवर, त्यामुळं हे सी ऑप्शन, स्लायडिंगचे रूपांतर लोळण घर्षणात होते, जे अत्यंत कमी राहते आणि सामान ओढताना कमी ऊर्जा लागते. सी ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. निसर्गातील पक्षी आणि मासे यांच्या शरीर रचनेवरून प्रेरणा घेऊन विमाने आणि जहाजे यांचा आकार विशिष्ट निमुळता का बनवला जातो? तर पहा,
मित्रांनो आपण वाचूया ऑप्शन. वाहनांना आकर्षक आणि सुंदर दिसण्यासाठी नाही. हवा आणि पाण्यामुळे निर्माण होणारे तरल घर्षण कमी करून गती वाढवण्यासाठी आणि बहुमूल्य इंधनाची बचत करण्यासाठी. यस, बरोबर आहे. हवेत आणि पाण्यातून जात असताना काय करायचं असतं, घर्षण बल कमी करायचं असतं आणि घर्षण बल जेवढं कमी होईल तेवढी गती वाढेल, आपल्या इंधनाची बचत कमी होईल. म्हणून विमानांना, जहाजांना निमुळत्या आकाराचं पुढून आणि मागून बनवलं जातं. पहा पुढचा प्रश्न, काय होईल, काय प्रश्न आहे पहा, काय होईल जर तुम्ही चालताना रस्त्यावर पडलेल्या केळीच्या गुळगुळीत सालीवर पाय ठेवलात. केळीच्या सालीमुळे पायाचा तळवा आणि जमीन यांच्यातील पृष्ठभागांचे अनियमिततेचे जाळे कमी होते, त्यामुळे घर्षण अत्यंत कमी होऊन आपण घसरून पडतो. हे बरोबर आहे. बघा, आपण घर्षण बल हे कमी होतं, घर्षण बल कमी झाल्यामुळं आपण सहजासहजी घसरून पडतो. मानवी शरीरात बोलताना ध्वनीची निर्मिती नेमकी कोणत्या अवयवाच्या कंपनामुळे होते. तर पहा, मानवी शरीरात ध्वनीची निर्मिती जी होत असते ती घशामध्ये होत असते, जिथं स्वरयंत्र आणि स्वरतंतू हे त्याचं उत्तर आहे. फुफ्फुसे, हृदय, जीभ आणि ओठ इकडं ध्वनी निर्मितीचा काही संबंध नाही. ध्वनी निर्मिती ही स्वरयंत्र आणि स्वरतंतू यांचा वापर करून होत असते. एका सेकंदात होणाऱ्या कंपनाच्या संख्येला वारंवारता म्हणतात. ही वारंवारता मोजण्याचे प्रमाणित एकक कोणते. तर वारंवारता मोजण्याचं प्रमाणित एकक जे आहे ते हर्ट्झ हे आहे. ध्वनीच्या प्रसारणासाठी खालीलपैकी कोणत्या माध्यमाची आवश्यकता नसते. बघा मित्रांनो, फसवलंय, नसते. ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची गरज असते. मग वायू, द्रव, हस्तायू कोणताही चालेल. निर्वात पोकळी मात्र आवश्यक नसते. निर्वात पोकळीतून ध्वनीचं प्रसारण होत नाही. निर्वात पोकळी हे याचं उत्तर आहे. बघा, दोन अंतराळवीर जेव्हा चंद्रावर असतात तेव्हा ते बाजूला उभे असूनही एकमेकांचे बोलणे थेट ऐकू का शकत नाहीत. कारण चंद्रावर गुरुत्वाकर्षण पृथ्वीपेक्षा खूप कमी आहे. नाही, बघा, एकमेकांचं बोलणं थेट ऐकू यायला घर्षणाचा काही संबंध नाही, गुरुत्वाकर्षणाचाही संबंध नाही. कारण चंद्रावर वातावरण नाही, म्हणजेच तिथे निर्वात पोकळी आहे आणि ध्वनीला प्रवासासाठी भौतिक माध्यमाची आवश्यकता असते. हेच त्याचं कारण आहे. त्यामुळे ते एकमेकांचं बोलणं थेट ऐकू शकत नाहीत. माध्यमाचं उणीव असणं हे त्याचं कारण. काय होईल जर एका ध्वनी स्रोताची वारंवारता अचानक लक्षणीय वाढवली. एखादा ध्वनी स्रोत आहे आणि त्याचे आपण वारंवारिता अचानकपणे खूप मोठ्या प्रमाणात वाढवली तर काय होईल. ध्वनीचा वेग कमी होईल. नाही, ध्वनीचा आवाज खूप खोल आणि मोठा होईल. ध्वनीची तीक्ष्णता वाढेल. यस, ध्वनीची तीक्ष्णता वाढेल आणि आवाज अधिक किरटा होईल, म्हणजे कर्कश आवाज होईल. हे त्याचं उत्तर आहे. ध्वनी, बघा, मानवी कानाची श्राव्य मर्यादा नेमकी किती वारंवारतेच्या दरम्यान असते. ऑडिबल साऊंड ज्याला आपण म्हणत असतो तो ऑडिबल साऊंड हा 20 हर्ट्झ पेक्षा जास्त आणि 20,000 हर्ट्झ पेक्षा कमी, म्हणजे 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ हे याचं उत्तर आहे. 1 हर्ट्झ ते 20 हर्ट्झ इथं कोणता ध्वनी असतो, इन्फ्रा साऊंड असतो. आणि 20,000 हर्ट्झ पेक्षा जास्त जो ध्वनी असतो त्याला अल्ट्रा साऊंड असं म्हणतात. या प्रश्नाचं उत्तर श्राव्य मर्यादा म्हणजेच ऑडिबल साऊंड 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ या दरम्यान असते. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. पुढे पाहूया. पहा, आवाजाचा मोठेपणा कोणत्या परिमाणावर अवलंबून असतो आणि तो मोजण्याचे प्रमाणित एकक कोणते. तर बघा, वारंवारता हर्ट्झ, आयाम डेसिबल, वेळ सेकंद, वेग मीटर पर सेकंद. तर बघा, मोठेपणा हा नेहमी आयाम याच्यावर अवलंबून असतो आणि आयामाचं एकक ॲम्प्लिट्यूड हे डेसिबल. म्हणून ध्वनीची तीव्रता मोजण्याचं एकक कोणता असा प्रश्न जेव्हा विचारला जातो तेव्हा त्याचं उत्तर असतं डेसिबल. लक्षात ठेवा, आवाजाचा मोठेपणा हा त्या ध्वनीच्या आयामावर
ॲम्प्लिट्यूडवर अवलंबून असतो. पहा पुढं, मानवी कानातील कोणता अत्यंत नाजूक भाग ध्वनी लहरींच्या धडकेने कंप पावतो आणि ऐकण्याच्या प्रक्रियेत सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतो? बाह्यकान, स्वरतंतू, श्रवण मज्जातंतू, कानाचा पडदा. मानवी कानातला एक असा पडदा असतो जो ध्वनी लहरीच्या धडकेने कंप पावतो. ॲक्च्युली काय होत असतं, हा मिडल एअरचा पार्ट आहे, मध्यकर्णाचा हा भाग आहे ज्याला आपण पडदा म्हणत असतो. हा पडदा काय करतो, जेव्हा ध्वनी तरंगाचे कॉम्प्रेशन्स म्हणजे काय, ज्याला आपण संपीडने म्हणतो, जिथं घनता जास्त आहे असा ध्वनी, असे कॉम्प्रेशन्स पडद्यावर पडले की पडदा आत ढकलला जातो. जेव्हा तिथं विरलने जातात ध्वनी तरंगाची तेव्हा तो पडदा परत बाहेर ढकलला जातो. त्याचं हे संपीडने आणि विरलने यानुसार काय होत राहतं, तर या पडद्याचं आत बाहेर फिरणं चालू राहतं. अशा पद्धतीने तो कानाचा पडदा हे या प्रश्नाचं उत्तर. सिंहाची डरकाळी ही खूप मोठी असते पण तिची पिच कमी असते, तर पक्ष्यांचे किलबिलणे आवाजाने लहान असते पण पट्टी जास्त असते. याचे अचूक वैज्ञानिक स्पष्टीकरण काय आहे? तर पाहूया. पहिलं काय ऑप्शन म्हणतंय, ऑप्शनवरून आपण निवडूया. सिंहाच्या ध्वनीचा आयाम मोठा असतो पण वारंवारिता कमी असते, तर पक्ष्याच्या ध्वनीचा आयाम लहान तर वारंवारिता खूप जास्त असते. खरं आहे, हेच उत्तर आहे. सिंहाच्या ध्वनीचा आयाम जो असतो ॲम्प्लिट्यूड तो मोठा असतो, वारंवारिता फ्रिक्वेन्सी मात्र त्याची कमी असते. याच्या उलट पक्ष्यांच्या आवाजाची वारंवारिता मात्र खूप जास्त असते. पाहूया मित्रांनो, पुढं पाहू आपण. पहा 40 क्रमांकाचा प्रश्न. वाढत्या ध्वनी प्रदूषणामुळे मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. शहरी भागात हे प्रदूषण कमी करण्यासाठी कोणता नैसर्गिक आणि दीर्घकालीन उपाय सर्वात प्रभावी मानला जातो? तर ध्वनी प्रदूषण मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम करतंय, याच्यामुळे आपल्याला ध्वनी प्रदूषण कमी करणे. मग काय करायचंय? रस्त्यावर मोठ्या आवाजात गाणी लावणे चूक, हे तर उलट प्रदूषण वाढवेल. सर्व वाहनांना मोठे भोंगे लावणे चूक. रस्त्यांच्या दुतर्फा आणि इमारतीभोवती जास्तीत जास्त झाडे लावणे, कारण झाडे आणि त्यांचे पाने ध्वनी शोषून घेतात आणि प्रदूषण कमी करतात. दिस इज द करेक्ट ऑप्शन. सी इज द करेक्ट ऑप्शन. प्रयोगशाळेतील शुद्ध पाणी विजेचे दुर्वाहक असते, परंतु नळाचे पाणी विजेचे सोहाक असते. यामागील मुख्य कारण काय आहे? प्रयोगशाळेत शुद्ध पाणी विजेचे दुर्वाहक असते, नळाचे पाणी विजेचे सोहाक असते. काय कारण आहे बघा. जेव्हा पाणी प्रत्यक्ष व्यवहारात येतं, नळाला येतं, तेव्हा या पाण्यामध्ये काही क्षार विरघळलेले असतात, काही अशुद्धी विरघळलेली असते, त्यामुळे त्याच्यामध्ये आयन निर्मिती होते. बघूया ऑप्शन. नळाच्या पाण्यात प्राणवायू जास्त असतो चूक. शुद्ध पाणी खूप थंड असते असं काही नाही, असं काही नसतं. नळाच्या पाण्यात निसर्गतः काही क्षार विरघळलेले असतात जे आयनांमध्ये विभागले जाऊन वीज वाहून नेण्यास मदत करतात. येस, दिस इज द करेक्ट आन्सर. विद्युत प्रवाहाच्या सहाय्याने एका धातूच्या वस्तूवर दुसऱ्या इष्ट धातूचा पातळ थर देण्याच्या औद्योगिक प्रक्रियेला आपण काय म्हणत असतो? बघा, विद्युत प्रवाहाच्या सहाय्याने जे आपण एखाद्या धातूवर दुसऱ्या धातूचा पातळ थर देतो त्याला आपण विद्युत विलेपन असं म्हणत असतो. जेव्हा एका सुवाहक द्रावणातून वीज वाहते तेव्हा द्रावणात बुडवलेल्या इलेक्ट्रोड्स जवळ वायूचे बुडबुडे तयार होतात. हे कशाचे लक्षण आहे? इलेक्ट्रोड जवळ बुडबुडे तयार होणे द्रावण उकळत असल्याचे अजिबात नाही. विद्युत प्रवाहाच्या रासायनिक परिणामाचे विद्युत प्रवाहाचा तो एक रासायनिक परिणामच असतो. इलेक्ट्रोड्स वितळत असल्याचे नाही, इलेक्ट्रोड वितळत नसतात. पाण्याचे बाष्पीभवन झाल्याचे अजिबात नाही. विद्युत प्रवाहाच्या रासायनिक परिणामाचे हे ते बुडबुडे होत. खाद्यपदार्थ सुरक्षित ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लोखंडी डब्यावर कथिलाचा लेप देऊन विलेपन पद्धतीने का दिला जातो? हा लेप विद्युत विलेपन पद्धतीने का दिला जातो हे विचारलंय.
कथील हे लोखंडापेक्षा कमी क्रियाशील असते, त्यामुळे अन्नाचा लोखंडाशी थेट संपर्क न आल्याने अन्न खराब होण्यापासून वाचते. यस, हेच आपलं करेक्ट उत्तर आहे. कथिलाचा थर का देतो? एकतर कशाचा कशावर थर दिला जातो हे व्यवस्थित आधी लॉजिक लक्षात घ्या, की जो धातू जास्त क्रियाशील असतो त्याला हवेशी, पाण्याशी, अन्नाशी संपर्कात येऊ द्यायचं नसतं. म्हणून कमी क्रियाशील असलेल्या धातूचा त्याच्यावर पातळ थर देत असतात. या इथंही खाद्यपदार्थ जर साठवायचे असतील तर लोखंडाच्या डब्यावर कथिलाचा थर देऊन लोखंडाचा त्या अन्नपदार्थाशी संपर्क तोडला जातो. ए इज द करेक्ट ऑप्शन. द्रवाची विद्युत वाहकता तपासणाऱ्या यंत्रात सामान्य बल्बऐवजी LED बल्बचा वापर करणे अधिक योग्य का मानले जाते? बघा, कुठल्याही द्रवाची विद्युत वाहकता तपासणारं जे यंत्र असतं त्यात साधा बल्ब वापरत नाही, तर LED बल्ब वापरतात. कारण LED खूप स्वस्त असतो. चूक. कारण LED ला उष्णता अजिबात सहन होत नाही, हेही चूक. कारण द्रवातून अत्यंत क्षीण विद्युत प्रवाह वाहत असला तरीही LED बल्ब प्रकाश देऊ शकतो, जे सामान्य बल्बच्या फिलामेंट करू शकत नाही. आपलं टार्गेट असतं कमीत कमी विद्युत प्रवाह जरी असला तरी LED आपल्याला प्रकाश देतो, त्यामुळं LED बल्ब वापरला जातो. रात्रीच्या निरभ्र आकाशात इतर सर्व तारे पश्चिमेकडे सरकत असताना एक तारा मात्र नेहमी उत्तर दिशेला एकाच जागी स्थिर असल्यासारखा दिसतो. बघा, उत्तरेकडचा स्थिर तारा म्हटलं की त्याचे नाव असतं ध्रुव तारा, हे त्याचं उत्तर. सूर्यमालेतील ग्रहांचा सूर्यापासूनच्या अंतराचा योग्य क्रम लक्षात घेता सूर्याच्या सर्वात जवळचा आणि आकाराने सर्वात लहान ग्रह कोणता? तर सूर्याच्या सर्वात जवळचा एका शब्दावर सुद्धा आपलं उत्तर टॅकल होतं आणि ते उत्तर काय आहे? बुध. ओके, बुध हा सर्वात जवळचा ग्रह. रात्री आकाशात तारे लुकलुकताना दिसतात पण ग्रह लुकलुकत नाहीत, यांचे मुख्य वैज्ञानिक कारण काय आहे? बघा, आपल्याला तारे लुकलुकताना दिसतात पण ग्रह मात्र लुकलुकताना दिसत नाहीत. बघा, ग्रहांजवळ स्वतःचा प्रकाश नसतो. नाही, प्रकाश असणे नसणे हा त्याचा महत्त्वाचा भाग नाही. तारे पृथ्वीपासून अत्यंत दूर असल्यामुळे ते प्रकाशाचे बिंदू स्रोत मानले जातात आणि पृथ्वीच्या वातावरणातून येताना त्यांच्या प्रकाशाचे सतत अपवर्तन होत असते. यस, अपवर्तन होत असतं आणि हे अपवर्तन का होत असतं? कारण कमी अधिक घनतेची माध्यमं त्या प्रकाश किरणांना आडवे असतात. त्यामुळं अर्थातच ती ग्रह पृथ्वीजवळ असल्याने त्यांचं मात्र तसं होत नाही. तारे मात्र दूर आहेत, तिथपासून इथपर्यंत प्रकाशाचे बिंदू स्रोत येत असल्याने किंवा प्रकाश स्रोत येत असताना त्यांचं सतत अपवर्तन होत राहतं. बी इज द करेक्ट ऑप्शन. पहा पुढचा प्रश्न पहा मित्रांनो. आकाशात आपण रोज चंद्राच्या वेगवेगळ्या कला पाहतो. म्हणजे चंद्रकोर असेल, पौर्णिमा असेल, चंद्राचा आकार वाढत जाणं असेल, या कला का निर्माण होतात? कारण चंद्राचा आकार रोज खऱ्या अर्थाने कमी जास्त होतो. कारण पृथ्वीची सावली रोज चंद्रावर पडते आणि त्याला लपवते नाही. कारण चंद्र हा स्वयंप्रकाशित नसून तो पृथ्वीभोवती फिरत असताना सूर्याचा प्रकाश त्याच्या ज्या भागावरून परावर्तित होऊन आपल्यापर्यंत पोहोचतो तेवढाच भाग आपल्याला दिसतो. यस, दिस इज द करेक्ट आन्सर. सी इज द ऑप्शन करेक्ट ऑप्शन. काय होईल जेव्हा, बघा, काय होईल जेव्हा अंतराळातील एखादा खडक प्रचंड वेगाने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करेल? बघा, पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यानंतर या वातावरणातला जो वायू आहे या वायूशी त्या तुकड्याचं घर्षण होईल. अर्थात तो खडकाचा तुकडा हवेतील घर्षणामुळे अत्यंत उष्ण होऊन जळून जाईल आणि प्रकाशाची रेघ निर्माण करेल, ज्याला आपण उल्का म्हणतो. हेच उत्तर आहे मित्रांनो. कारण तरी आपण खाली पर्याय वाचून पाहू. तो खडक वातावरणात प्रवेश करतात गोठून बर्फाचा नाही, गोठण्याचा काहीच संबंध नाही. घर्षण होण्यामुळं खरं तर तो दगड पेट घेतो, तो खडक पेट घेतो आणि त्यातून एक सरळ प्रकाशमय रेष दिसते, ज्याला आपण उल्का असं म्हणतो. अशा पद्धतीने मित्रांनो आपण ही 50 क्वेश्चनची सिरीज त्याच्या ऑप्शनच्या स्पष्टीकरणासहित पाहिली. मित्रांनो,
तुम्हाला माझे व्हिडिओ आणि मी दिलेलं स्पष्टीकरण जर आवडत असेल तर तुम्ही स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा, लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सुद्धा सांगा व्हिडिओ चांगला वाटला किंवा त्याच्यात काही उणीव कमतरता जरी वाटली असेल तरी कमेंट अवश्य करून सांगा. यासोबतच मित्रांनो, तुम्हाला मॅथ सायन्समध्ये कुठला एखादा चॅप्टर जर खूप अवघड वाटत असेल किंवा त्याचं तुमचं प्रिपरेशन मागं राहिलं आहे असं वाटत असेल तरी तुम्ही मला कमेंट करून सांगा. मी त्या पाठावर चांगल्यात चांगल्या प्रकारचा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल. धन्यवाद.